वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाच्या ऑनलाईन पोर्टलवर 25,000 DAP खताच्या गोण्या उपलब्ध दिसत असतानाही प्रत्यक्षात कृषी सेवा केंद्रांमध्ये खत मिळत नसल्याने कृत्रिम टंचाईचा आरोप होतोय। काही विक्रेत्यांकडून 1,350 रुपयांची गोणी 1,600 रुपयांना विकून चढ्या दराने विक्री आणि लिंकिंग केली जात असून जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी 24 केंद्रांची सुनावणी सुरू केल्याचं सांगितलंय। बुलढाणा जिल्ह्यातील फेरफार AIS अहवालानुसार अविवादग्रस्त प्रकरणांमध्ये तब्बल 2,601 महसूल नोंदी प्रलंबित असून फेरफार निर्गत करण्यासाठी सरासरी 20 दिवसांचा विलंब लागत असल्याचं समोर आलंय। यामध्ये खामगाव, चिखली, बुलढाणा आणि मेहकर या तालुक्यांवर सर्वाधिक ताण असून तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या संथ कारभारामुळे वारस नोंदीसाठी शेतकऱ्यांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहे। यवतमाळ जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असला तरी इंधन खरेदीच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विकास मीना यांनी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे RC बुक पाहूनच 40 लिटरच्या कॅनमध्ये डिझेल देण्याचे आदेश दिले आहेत। तसेच सर्व पेट्रोल पंपांना त्यांच्या परिसरातील CCTV यंत्रणा अनिवार्यपणे कार्यरत ठेवून त्याचा 40 दिवसांचा रेकॉर्ड तपासणीसाठी जतन करून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। अकोल्यातील अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल रिचार्ज करण्याच्या किरकोळ कारणावरून आपल्या सख्या आईवर लोखंडी सब्बलने जीवघेणा हल्ला करणाऱ्या संजय पुंडलिक खंडारे या आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायालयाने 4 वर्षांची सक्त मजुरी सुनावली आहे। उपचारादरम्यान दुर्दैवी आईचा मृत्यू झाला असला तरी साक्षीदार आणि वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला भारतीय दंडविधान कलम 326 अंतर्गत गंभीर दुखापत केल्याबद्दल दोषी ठरवलंय। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील राजूरवाडी परिसरात आलेल्या भीषण वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसामुळे अनेक घरांची टीन पत्रे उडाली असून वीज खांब कोसळल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालंय। तसेच तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे 20 वर्षांचे जुने झाड कोसळल्याने एका गायीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर 2 गायी गंभीर जखमी झाल्या आहेत।